नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी 6च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. 3 महिन्यांपासून प्रलंबित असणारे अर्ज तातडीने मंजूर करण्याची मागणी या निदर्शनात कामगारांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन महायुती एकत्र लढणार असल्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. महायुतीतील सर्व मतभेद तातडीने मिटवण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. याबाबत महायुतीच्या स्थानिक पातळीवरील सर्व नेत्यांना स्पष्ट संकेत दिले आहे, असंही बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूरच्या चेक आष्टा फाट्याजवळ टँकर आणि ऑटोची जोरदार धडक झाली. या अपघातात 2 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कोल्हापूरच्या पेठवड गावातल्या स्ट्रॉंग रूम समोर उमेदवारांनी लावलेले CCTV पोलिसांनी हटवलेत. यानंतर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला. या परिसरात पुन्हा CCTV लावण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी इथं दिवाळीत फटाके फोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून 2 गटात हाणामारी झाली होती. या हाणामारीच्या घटनेत मारुती डुकरे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आज मंत्री निलेश राणे यांनी पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. मला तुकाराम मुंडे यांच्या समर्थकांकडून पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली गेली असा गंभीर आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलाय. मुंडे यांनी माझ्या आरोपांना तात्काळ उत्तर द्यावं असं आव्हान सुद्धा खोपडे यांनी दिलंय. ममता बॅनर्जींचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पश्चिम बंगालच्या BJPच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला गेलाय. या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी मंदिराच्या गाभाऱ्यात घंटा वाजवत होत्या. या दरम्यान मंदिरात घंटा वाजवताना त्यांनी दिलेल्या हावभावांमुळे सोशल मीडियावरती मोठी चर्चा रंगली आहे. त्या हिंदू परंपरांचं योग्य पालन करत नाहीये असं देखील टीकाकारांचं म्हणणं आहे. बारामती तालुक्यात रोहित पवार यांचे निकटवर्ती असलेले आनंद लोखंडे यांच्या अनेक ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली आहे. आनंद लोखंडे हे फरार असून शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या पुतण्यानं त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल केला आहे. आनंद लोखंडे यांच्यावर जवळपास 350 कोटींच्या वर अपहार करण्याचे वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत. 10 आणि 11 डिसेंबर रोजी अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिलाय. उत्तरेकडून थंडगार वारे येत असल्यानं राज्यात थंडी वाढणार असून अनेक जिल्ह्यात पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय. पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय. बार्शी सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात मानेगाव इथल्या दत्तात्रय पाखरे हे तब्येत बिघडलेल्या नातू शंभूला घेऊन वैराग जवळील दवाखान्यात आले होते. उपचारानंतर दोघे घरी परतत असताना भीषण अपघातात 2 वर्षीय नातवाने आजोबांच्या कुशीतच प्राण सोडलाय. अपघातावेळी दुचाकीनं पेट घेतला होता. या होत्या आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.